नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मैत्रिणी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण काल इयत्ता आठवी संपूर्ण व संयुक्त संस्कृतची पहिली प्रार्थना बघितलेली आहे. आज आपण त्याच्या पुढचं पठत बोधत कह समयः हे बघणार आहोत. कह समयः किती वाजले. समयः म्हणजे वेळ. संस्कृतमध्ये समय हा समयचा अर्थ वेळ हा आहे. तर रोजच्या जीवनात किती वाजले हा प्रश्न आपण विचारतो किंवा ऐकतो. या पाठावरून संस्कृतमध्ये वेळ कशी सांगतात हे तुमच्या सहज लक्षात येईल. परीक्षेत घड्याळाचे चित्र दिले जाईल आणि किती वाजले हे संस्कृतमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. 1 वाजला, 2 वाजले. 1 ते 100 संख्या ह्याच्यासाठी 1 ते 100 संख्या संस्कृतमध्ये पाठ करणं अधिक गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला संस्कृतमध्ये संख्या माहिती असेल तेव्हा तुम्ही घड्याळ लिहू शकताल. तर आता आपण बघूया वेगवेगळ्या वेळा आता कशा सांगायच्या ते आपण बघूया. पहिल्या चित्रात दिलं आहे बघा. 1 वाजला आहे म्हणजे एकवादनम. 2 वाजले द्विवादनम. 3 वाजले त्रिवादनम. 4 वाजले चतुर्वादनम. 5 वाजले पंचवादनम. 6 वाजले षड्वादनम. 7 वाजले सप्तवादनम. 8 वाजलेत अष्टवादनम. 9 वाजलेले आहेत नववादनम. 10 वाजलेले आहेत दशवादनम. 11 वाजलेले आहेत एकादशवादनम. 12 वाजलेले आहेत द्वादशवादनम. 1 ते 12 संख्या संस्कृतमध्ये आधी पाठ केल्या पाहिजेत म्हणजे हे लिहिता येईल. आता त्याच्या खाली तुम्हाला दिलेलं आहे बालकः कदा किम करोति. मुलगा कधी काय काय करतो. विशेषतः मुलांचं विद्यार्थ्यांचं दिवसभरचं घड्याळाच्या वेळेप्रमाणे रुटीन ठरलेलं असतं. किती काय काय वाजता आपण करतो ते आता बघूया. षड्वादने उत्तिष्ठति. 6 वाजता उठतो. सपाद षड्वादने दंतधावनम करोति. 5:15 वाजता दात घासतो. दंतधावनम दात घासणे. दात घासतो. सार्धषड्वादने स्नानम करोति. 6:30 वाजता स्नान करतो. पादोन सप्तवादने दुग्धम पिबती. 6:45 वाजता दूध पितो. सप्तवादने अध्ययनम करोति. 7 वाजता अभ्यास करतो, अभ्यासाला बसतो. सार्धसप्तवादने गृहकार्यम करोति. 7:30 वाजता घरातील काम करतो, घरकाम करतो. 8 प्रातराशम करोति. 8 वाजता प्रातराशम म्हणजे नाश्ता, ब्रेकफास्ट. 8 वाजता नाश्ता करतो. 8:30 गणवेशम धारयति. 8:30 वाजता गणवेश घालतो. 9 द्विचक्रिकया शालाम गच्छति. 9 वाजता सायकलवरून शाळेत जातो. द्विचक्रिकया सायकल. 10 विद्यालय प्रारंभः भवति. 10 वाजता शाळेला सुरुवात होते. सार्धपंचवादनपर्यंतम शालातः गृहम आगच्छति. 5:30 वाजेपर्यंत मी शाळेतून घरी येतो. म्हणजे 10 ते 5:30 शाळा आहे आणि त्याच्या आधी सगळी करायची ही कामं आहेत. आता घड्याळामध्ये काय असतं आपण म्हणतो 1 वाजला. 1:15 काय म्हणायचं 1:15 वाजला. सपाद एकवादनम. 1:30 काय म्हणायचं सार्ध एकवादनम. आणि 1:15 काय म्हणायचं पादोन द्विवादनम. ह्याप्रमाणे घड्याळ यावर्षी आपल्याला शिकायचं आहे. पाद म्हणजे पावभाग. सपाद म्हणजे 1:15. अर्ध म्हणजे सार्ध म्हणजे अर्धा आणि पादोन म्हणजे पावणे. याप्रमाणे यावर्षी घड्याळाचा अभ्यास करायचा आहे. कळलं का? धन्यवाद.